नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या म्हणजेच एपिसोड 706 मध्ये आपण पाहतो की अर्जुनला आता जाग आलेली असते. मग आता सगळे ठरवतात जर अर्जुनला बरं नाहीये तर आपण सगळे लग्नाचे विधी पुढे ढकलूयात. इथे विमल अर्जुनला बरं नसल्याचं चैतन्याला सांगू का नको हा विचार करत असते आणि इथे तन्वी लग्नाचे विधी पुढे ढकलणार हे ऐकून टेन्शन मध्ये येते. सगळे हे ठरवून जातच असतात तोवर अर्जुन त्यांना थांबवतो आणि म्हणतो काही पोस्टपोन करण्याची गरज नाहीये. सगळे एकदम थक्क होतात. अर्जुन उठण्याचा प्रयत्न करतो. सगळे त्याला सावरायला येतात. अर्जुन म्हणतो मी पूर्ण आजीला वचन दिलं आहे ते मी पूर्ण करणार. हे ऐकून तन्वीच्या चेहऱ्यावर लगेच स्माईल येते. अर्जुन म्हणतो किती काही झालं तरी मी वचन पाळणार. आज चुडा भरण्याचा कार्यक्रम पण होणार. त्यावर घरचे त्याला थोडं समजावायचा प्रयत्न करतात पण अर्जुन उठण्याचा प्रयत्न करत उठतो आणि जायला लागतो. घराचे त्याला समजावत असतात तुला खूप ताप आहे पण तो ऐकत नाही. मग सगळे त्याला घेऊन खाली जातात. इथे तन्वी खूप खुश असते कारण आता सगळे वेळेवर होणार म्हणून. अर्जुनला घेऊन सगळे खाली येतात. पूर्ण आजी सुद्धा अर्जुनला समजावते आराम करायला सांगते पण अर्जुन विधी सुरू करायला सांगतो. मग सगळे तयारीला लागतात आणि तिथे विमल आणि अर्जुनच राहतात. विमल लगेच अर्जुनला विचारते तुम्हाला सायलीताई काल भेटल्या का असं. अर्जुन म्हणतो हो त्या मला रोजच भेटतात. विमलला काही कळत नाही. ती विचारते म्हणजे. तो म्हणतो तो माझ्या स्वप्नात रोज येतात. अर्जुन भावुक होऊन सांगत असतो. विमल त्याला म्हणते ठीक आहे तुम्ही काळजी घ्या आणि तिथून निघून चैतन्यला फोन करून सांगते सायलीताई काल अर्जुन दादाला नाही भेटल्या. इकडे चैतन्य येऊन सायलीला सांगतो. मग इथे सगळ्यांना प्रश्न पडतात असं कसं झालं. मग इथे आपल्याला दोन गुंड दिसतात जे सायलीवरती नजर ठेवून असतात ज्यांना साक्षीने पाठवलं असतं. मग इथे सायली राया मंजिरीची वाट पाहत असते. त्यांना कॉल करते. तेवढ्यात इथे मंजिरीची एंट्री होते. सायली तिला आत घेते. इथे दोघींच्या थोड्या गप्पा होतात. मग मंजिरी म्हणते सायली तू सांगितलेलं काम केलं आहे बरं का आणि बॅगमधून बांगड्या काढते आणि म्हणते खास पंढरपूरवरून आणल्या आहेत तुझ्या लग्नाचा चुडा भरण्यासाठी. सायली हे पाहून खुश होते आणि मंजिरीला चुडा भरायला सांगते. मग त्यांचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो. चुडा भरून झाल्यावर सायली खूप खुश असते. मग इकडे सीन तन्वीवरती शिफ्ट होतो. तन्वी साक्षीला विचारते तुला सांगितलेलं काम झालं का नाही. साक्षी सांगते सायलीच्या घराबाहेर माझी माणसं उभी आहेत ती तिला हँडल करतायत तू काळजी नको करू. यावर तन्वी एवढी खुश होते. तिकडून चुडा भरणारी बाई येत असते. तन्वीचा हात तिला लागतो आणि सगळं खाली पडतं. तन्वी तिच्यावर खूप रागवते. तिथे सगळे येतात. त्यात अस्मिता म्हणते पुन्हा एकदा अपशकुन झाला. यावर तन्वी पुन्हा त्या बाईवर रागवत म्हणते हे करायला कोणी सांगितलं तुला. घरचे सगळे तन्वीला शांत करतात आणि पुन्हा चुडा भरण्याची तयारी करतात. इकडे सायलीच्या घरी आपल्या रायाभाऊची एंट्री झालेली असते. तो खिडकीतून सायलीला आवाज देतो. सायली त्याला आत यायला सांगते. रायाने त्या दोन लोकांना बघितलेलं असतं. त्याला त्यांच्यावर थोडा डाऊट येतो म्हणून तो सायलीला विचारतो ते बाहेर दोन लोक कोण आहेत. सायली म्हणते कोण लोक जाऊ द्या तुम्ही बसा. राया म्हणतो कोण आहेत ते त्यांची नजर काही मला बरोबर वाटली नाही. सायली म्हणते मी बघून येऊ का. राया म्हणतो मी असताना तुम्ही जाणार का. आत्ता बघून येतो त्यांच्याकडे. मंजिरी म्हणते नको तू काय बोलणार नाही डायरेक्ट हाणशील त्यांना. सायली त्याला समजावते. मग राया ठीक आहे असं म्हणतो. राया सायलीला विचारतो अर्जुन सोबत भेट झाली का तुमची. सायली नाही असं म्हणते. राया लगेच उठतो आणि म्हणतो आत्ता जाऊन त्याला घेऊन येतो. राया अर्जुनला खांद्यावर घेऊन येताना दिसतो. मला तरी सायलीचं स्वप्न वाटत आहे पण पुढे बघू काय होतंय. राया अर्जुनला घरी घेऊन येतो. सायली त्याला पाहून खूप खुश होते. अर्जुनही खूप खुश असतो. दोघे एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यात जसं मी म्हणालो होतो तसं ते सायलीचं स्वप्न आणि सायली स्वप्नातून बाहेर पडते. इथे मंजिरी रायाला थांबवते आणि म्हणते प्रत्येक गोष्टीत दमदाटी करून चालत नाही. सायली म्हणते हा नको मग. राया बसतो खाली. मग सायली आणि मंजिरी रायाला समजावतात राय तुमचंच लग्न होणार याची खात्री देतो आणि सगळे खुश होऊन हसायला लागतात. आणि इथेच एपिसोड संपतो आणि पुढील भागात आपण पाहतो की ते गुंड सायलीला कुठेही जाऊ देत नसतात. इकडे आपण पाहतो की तन्वी सायली तिच्या लग्नात आणि संगीत सोहळ्यात येऊ नये म्हणून घरच्यांना सांगून ते हे सगळं नाशिकला करायचं ठरवते. चैतन्य हे सगळं सायलीला सांगतो. तर आता सायली काय करेल हे बघणं महत्त्वाचं आहे. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत तुम्ही अशाच नवीन नवीन अपडेटसाठी ARV मराठीला सबस्क्राईब नक्की करा.